खूप छान. नटराजाचं याला नृत्याचे देवतेचे आसन म्हणून नेहमी ओळखले जाते. हे आसन केल्याने शरीर स्थिर राहते, मानसिक एकाग्रता वाढते, पाठीचा कणा, पाय, गुडघे आणि टाच यांना बळकटी मिळते. पोटाचे स्नायू सक्रिय होतात, ज्यामुळे पचन सुधारते. थँक्यू. पायांच्या स्नायूंना बळकटी मिळते, मांडी आणि कंबरेची लवचिकता वाढते, पचन संस्थेचे कार्य सुधारते, बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या क्षेत्रात दूर होतात, मेंदूकडे रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते, त्यामुळे एकाग्रता वाढते, मज्जासंस्था नर्वस सिस्टीम संतुलित ठेवण्यास मदत होते. धन्यवाद. नमस्कार. मी राजेश. आज जागतिक योगा दिनाच्या सर्वांना माझ्याकडून खूप शुभेच्छा. आज आमच्या योग चर्चासत्रामध्ये एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खास महिलांसाठी. तर मी त्याबद्दल थोडंसं बोलू इच्छिते. तणावाची चिंता करत योग दिवस इतिहास, संतुलित जीवन जगण्यावर योग अनुभव प्रकाश. योग से मिटता है शांति और सुकून, तनाव मिटाता है यह जीवन का गुण. आसन और प्राणायाम से निजी ऊर्जा में हर दिन नई उमंग से जीवन में रंग भरते हैं. एकता और शांति का संदेश योग में सिखाता, विश्व को जोड़ने का संकल्प योग दिवस मनाता. आओ मिलकर योग को अपनाना, स्वस्थ संपन्न संतुलित जीवन हर दिन मनाना. योग से जीवन में सच्ची खुशी पाए. अंतर्राष्ट्रीय योग दिवस को हम सब मिलकर मनाएं. धन्यवाद. आणि माझ्याकडून खास एक आपण आभार प्रदर्शन आहे ना. रुपाली खूप सारे आभार, कारण तुझ्यामुळे आज आमचं योग दिनानिमित्त छोटासा प्रोग्राम महिलांसाठी आयोजित केलेला आहे. तर आमच्या आयोजित करता आहेत रुपाली मॅडम, म्हणजे माझी खास बेस्ट फ्रेंड. तर मी तुमच्या समोर काही थोडंसं योगाबद्दल आणि आपण काय योगा करायला पाहिजे याच्याविषयी बोलते. योगा का करायला? मी राजेश्री. आज जागतिक योगा दिन. जागतिक योगा दिनानिमित्त माझ्या सर्व मैत्रिणींना जागतिक योगा दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आज आमच्या योगाच्या सेंटरमध्ये खास आम्ही महिलांसाठी एक छोटासा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. तरी माझ्या सगळ्या मैत्रिणी अवेलेबल आहेतच असं मी म्हणते. आणि छोटंसं योगा का करायला हवा, योगा का केला पाहिजे, किंवा योगाचे बेनिफिट्स हे मी तुम्हाला सांगते. योगा म्हणजे काय, आपण खास योगा कशासाठी करतो. थोडे 4 शब्द सांगणार आहे. ते सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी विनंती आहे. योगा हा आपला भारतीय प्रकार असून हा प्रकार ऋषी मुनी यांनी केला. आणि आता याचे इतर परदेशात जास्त लोक हा प्रकार करतात, परंतु भारतीय मात्र हळूहळू विसरत चाललेले आहे. तर त्यासाठी मला असं वाटतं की आपण सुद्धा हा प्रकार सगळ्यांनी केला पाहिजे. योग हा प्रकार हा शरीराचा नसून मनाचा आहे. जर मनाची शक्ती भरपूर असेल, मनाच्या शक्तीला जर आपण जोर दिला तर योगामध्ये शरीर हलवणं खूप सोपं आहे. त्यासाठी मनाने घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सूर्यनमस्कार हा योगाचा गाभा आहे. ज्याला सूर्यनमस्कार चांगले जमतात त्याला योगा निश्चित जमतो असं मला वाटतं. सूर्यनमस्कारमध्ये एकूण 12 आसने येतात.
आणि सूर्यनमस्कारमुळे सर्व अवयव ग्रंथीची योग्य प्रकारे वाढ होते, स्नायूंचा व्यायाम होतो, तणाव दूर होतो, साखरेची पातळी कमी होते. अशा या योगाचा आपल्याला उपयोग होतो. वज्रासन, ताडासन. ताडासनामुळे शरीराची उंची वाढवण्यासाठी व शरीराचे संतुलन राखण्यासाठी मदत होते. त्रिकोणासन हे दुसरे आसन असून शरीराची लवचिकता आणि पचन सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे जेवणानंतर लगेच करण्याचे एक आसन आहे ते म्हणजे वज्रासन. तर या वज्रासनामध्ये पचनशक्ती सुधारते. हे एकमेव असे आसन आहे की जे लगेच केले जेवल्याबरोबर तरी चालू शकते. कमीत कमी हे 10 मिनिटं तरी वज्रासनात आपण बसलो तर आपल्याला याचा खूप फायदा होतो. पद्मासन. पद्मासन हे ध्यान लावण्यासाठी बहुतेक ऋषीमुनीने चालू केलेले आहे, परंतु काही लोकांना पूर्ण पद्मासन येत नाही, मला सुद्धा येत नाही. हे अर्ध पद्मासन करते. तर या ध्यान लावण्यामुळे मनशांती मिळते, मन शांत होते, मनातला चिडचिडेपणा, राग आणि नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. एवढे करून मी माझं संपवतो. आज सर्वांना माझ्याकडून योग दिनाच्या खूप शुभेच्छा. माझं नाव आहे सुमन शिंदे. मी सखीची कॉर्डिनेटर आहे. आज आपल्याला योग दिनाबद्दल अगदी छोटीशी माहिती सांगते आहे. योग हा भारताचा प्राचीन परंपरा आहे. योग म्हणजे आपल्या शरीर, मन आणि आत्म्याचे एकरूप होणे. योग 21 जून रोजी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. हा दिवस सर्वप्रथम 2015 मध्ये सुरू झाला. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात यासाठी प्रस्ताव मांडला आणि तो मान्यही केला. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहते, मन शांत होते व एकाग्रता वाढते. आज जगभरात लोक योग अभ्यास करत आहेत. शाळा, महाविद्यालय व विविध संस्था या दिवशी योग शिबिरे घेतात. या दिवशी योगासने, प्राणायाम आणि ध्यान करतात. आज संपूर्ण जग त्याचे महत्त्व ओळखते. योग ही एक जीवनशैली आहे. दररोज योग केल्याने अनेक आजारापासून मुक्ती मिळते. त्यामुळे योग दिनाचे महत्त्व खूप मोठे आहे. आपल्याला रोज योग करणे आणि इतरांना त्याचे महत्त्व सांगणे खूप गरजेचे आहे. कविता सांगते. झाले दूषित वायू, घोर भूमी असमंत, रुजल्या अनेक व्याधी, जडल्या लता आनंद, कमजोर काळजाचे रोगी गंध झाले, अन्नात शंकरेशी शत्रुत्व आज आले, भोगयाचे असेल आयुष्य या भोगयाचे असेल आयुष्य या तमाम योग्य लोक आहे. संपूर्ण जीवनात उठून निघल्या पहाटे, रवी कोवळा प्रमात ओढून दीर्घश्वास ओंकार धावा. आज योग दिनाबद्दल खूप छान कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल तुझे खूप खूप आभारी आहे. योग हा सगळ्यांनीच करावा. हॅलो, नमस्कार. जागतिक योगा दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी वर्षा केलगोटे, राहते रुपालीच्या सोसायटी. योगाबद्दल सर्वांनी सांगितलं, सर्व करतात. रोज सूर्यनमस्कार करणे सगळ्यात योग चांगले म्हणा, पण सूर्यनमस्काराने शरीर डिटॉक्स होते, संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, शरीर लवचिक होते, पाचनशक्ती सुधारते आपली, योग प्रतिकारशक्ती वाढते, संपूर्ण व्यायाम होतो शरीराचा. त्यामुळे आपल्या शरीराला मनशांती मिळते, रक्तविसरण होते, पूर्ण बॅलन्स शरीराचा होतो. नमस्कार. आज मी पहिल्यांदा सगळ्यांच्या समोर बोलते. योग चैतन्य
सेंटरला परंतु मला धन्यवाद आहे. तुमच्यामुळेच मी आज त्याच्यात आलेली आहे. योग चैतन्य लहानपणापासून मला आवड होती, पण इथं येऊन अजून खूप छान मला शिकायला भेटते. त्याच्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. जागतिक योगा दिनाच्या शुभेच्छा सगळ्यांना. माझं नाव आहे अरुणा कासार आणि मी योगा जॉईन केला त्याला 2 महिने होत आले. पहिल्यांदा वाटायचं योगाने काय होतं, पण योगा जॉईन केल्यावर मला कळलं की योगा से ही होगा. मला डॉक्टरांनी सांगितलं होतं फिजिओथेरपी करायला, म्हणजे हाताचा फ्रोझन शोल्डरचा मला त्रास होता, पण मी योगा चूज केला. जेव्हापासून योगा करायला लागले स्वतःवरच विश्वास बसला की आपण हे करू शकतो. योगाला कोणत्याही वयाचं बंधन नाही आणि गेलेला आत्मविश्वास परत मिळवायचा असेल तर योगा हे बेस्ट ऑप्शन. योगानं सगळं व्यायाम तर होतोच होतो, पण आपल्यामध्ये स्वतःचाच एक आत्मविश्वास होतो की मी हे सगळं करू शकते. आणि आता माझं वय झालं की भावनाच मनात निघून गेली आणि असं वाटायला लागलं आत्ताच जीवनाला सुरुवात झाली की काय. त्यामुळं आमच्या रुपाली मॅडम तर खूपच छान घेतात योगा. प्रत्येकाचा कॉन्फिडन्स तर वाढवतातच आणि खूप छान वाटतं योगा सेंटरला येऊन. धन्यवाद. मस्त केलेल्या आसनाचं नाव आहे कवलमुक्तासन. याचे फायदे पचनशक्ती सुधारण्यास मदत करते आणि मोठ्या आकारामध्ये असलेला वायू घालण्यास मदत करते. तसंच ज्यांना गॅसची प्रॉब्लेम असते ते पण बाहेर काढण्यास मदत करते. आणि